आज 4 डिसेंबर 2020 वेतन अनुदानाचा प्रतीक्षेत असलेला बहुचर्चित जो शासन निर्णय आहे, अखेर तो आज शेवटी निर्गमित झाला. अजून आचारसंहिता देखील उठलेली आहे की नाही याविषयी देखील प्राथमिक माहिती समोर येत नाही. परंतु त्याच्या आतच हा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित झाला. कारण काल निवडणुका झालेल्या आहे. शिक्षक आमदारकी, पदवीधर आमदारकीचा निवडणुका काल त्याचा निकाल लागलेला आहे. आणि निकाल लागल्यानंतर जे अपेक्षित यश जे आहे महाविकास आघाडीला ते घवघवीत यश मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता शिक्षक जे आहे यांची मतदान झाल्यामुळं गरज जी आहे ती आता भासणार नाही आणि त्याच्यामुळं जो रसरशीत असा वेतन अनुदानाचा शासन निर्णय आहे तो निर्गमित केला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि का बरं हा वेतन अनुदानाचा शासन निर्णय शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी निवडणूक होण्याआधी निर्गमित होऊ दिला नाही. याचं कारण आज निश्चितच सर्व शिक्षकांना समजलं असेल आणि एक चांगला मोठा धमाका जो आहे तो शिक्षकांना पाहायला आज मिळालेला असेल. कारण शिक्षकांमध्ये बऱ्याच वेळेस धमाका होणार असा जो चर्चा आहे ती पाहायला मिळत होती आणि तो धमाका आज जो आहे तो झालेला आहे. आणि नेमकी काय काय यामध्ये अटी आणि शर्तीचा जो उल्लेख याआधी ज्या वेळेस नागपूरला अधिवेशन झालेलं होतं महाविकास आघाडीचं आणि त्यावेळेस जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते 4-5 त्यातील काही कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही सर्व नियम आणि अटी शर्ती ज्या आहे त्या कमी करू आणि शाळांना अनुदान देण्याचा मार्ग सुकर करून शिक्षकांच्या खात्यावरती लवकरात लवकर पगार जमा होईल असा शासन निर्णय आम्ही लवकरात लवकर निर्गमित करू. परंतु एक वेळ भाजप सरकारने एक कशा पद्धतीचा शासन निर्णय काढलेला होता आणि त्याच्या तुलनेत कसा शासन निर्णय हा आज शिक्षकांना पाहायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर्व शिक्षकांना हे सरकार कितपत शिक्षकांचा विचार करतंय, भाजप सरकार शिक्षकांचा किती विचार करतंय याचा अंदाज दोन्ही पक्षांचा जो अंदाज आहे, तो अंदाज आज निश्चित आलेला असेल आणि त्याच्यामुळं नेमके कोणते असे मुद्दे आहे, की ज्या मुद्द्यांमुळे शिक्षक जे आहे ते प्रचंड अस्वस्थ झालेले आहे, नाराज झालेले आहे. महाविकास आघाडीचे ज्यांनी मतदान केलेलं होतं, ते मतदान झाल्यानंतर ज्यांनी सर्व पोस्टरबाजी चिटकवायला मदत केलेली होती, आज त्याच कार्यकर्त्यांवरती उपासमारीची वेळ कशी महाविकास आघाडीकडून आलेली आहे, ती आज आपण बघणार आहोत. ज्या शिक्षकांनी शिक्षक आमदार निवडून दिला महाविकास आघाडीचा, त्याच शिक्षकांवरती आज उपासमारीची वेळ कशी आलेली आहे, ते आज आपण या शासन निर्णयातून बघणार आहोत. शेवटी कलियुग आहे आणि गरजेपुरतं फक्त प्रत्येकजण जो आहे तो स्वार्थी विचार करत असतो आणि एकदा गरज सरो आणि वैद्य मरो अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. ती या ठिकाणी एक सत्य होताना पाहायला मिळत आहे. आणि शिक्षकांचं मतदानाचा जी गरज होती ती संपली आणि त्याच्यानंतर आज काल निकाल लागला आणि त्याच्यानंतर आज शिक्षकांशी काही घेणं-देणं नाही आहे. शिक्षकांना वेतन अनुदानापासून कसं वंचित ठेवता येईल, त्याकरिता कसा शासन निर्णय शिक्षण विभागाने काढलेला आहे, ते आता आपण पुढं बघणार आहोत. त्यामध्ये नेमकी काय सांगण्यात आलेलं आहे, महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत. वेतन अनुदान शासन निर्णयात कोणत्या अटी रद्द केल्या आहे, उल्लेख नाही. 1 एप्रिल 2019 पासून मंजूर वेतन 19 महिने कमी करून 1 नोव्हेंबर 2020 पासून देण्याचे ठरविले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदान पात्र शाळांची यादी घोषित होणार. त्यानंतर अनुदान द्यायचे की नाही हे शासनच ठरवणार. त्यातील एक मुद्दा जो आहे तो आपण सर्वात महत्त्वाचा बघणार आहोत. पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे, वेतन अनुदान शासन निर्णयात कोणत्या अटी रद्द केलेल्या आहे याचा उल्लेख नाही. कारण काही दिवसांपूर्वी पायदिंडी जी आहे ती वेगवेगळ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या होत्या. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिककरिता त्यानंतर 1-2 ज्या पायदिंड्या आहे त्या काही दिवसांपूर्वी निघालेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मंत्रालय या ठिकाणी शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, विविध शिक्षक आमदार यांच्या देखील बैठका झालेल्या होत्या. स्वतः पवारसाहेबांनी, सुप्रिया सुळेताईंनी यामध्ये लक्ष घातलेलं होतं आणि त्याच्यानंतर उपसमिती गठीत करण्यात आलेली होती. उपसमिती ही प्रचलित वेतन अनुदान देण्याकरिता गठीत करण्यात आलेली आहे आणि ज्या अटी भाजप सरकारने लावलेल्या होत्या त्या कमी करण्यासाठी उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे, असं सांगण्यात आलेलं होतं महाविकास आघाडीच्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडून. परंतु प्रत्यक्षात मात्र तसं झालेलं पाहायला मिळत नाही. कारण
जी भाजप सरकारकडून 10% रँडम तपासणी अर्थ खात्याकडून होईल, ही जी अट होती या शासन निर्णयामध्ये, की जो 13 सप्टेंबर 2019 रोजी निर्गमित झालेला होता. त्यामध्ये ती जी ती जी अट आहे ती जशीच्या तशी आहे. ती फक्त अर्थ विभागाऐवजी शिक्षण विभागाकडून तपासणी होत आहे आणि या तपासणीची सर्व पत्र जे आहे ते महाराष्ट्रभर सर्व जिल्हा परिषद असेल किंवा डेप्युटी डायरेक्टर ऑफिस असेल, आयुक्त कार्यालय असेल, या ठिकाणी आता त्या पत्रांचा आवाज जो आहे तो महाराष्ट्रामध्ये घुमत आहे. आणि याचा त्रास जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांना होत आहे. अनुदानापासून वंचित ठेवण्याकरिता वारंवार दिरंगाई जी आहे ती केली जात आहे. फक्त दिवस ढकलण्याचं काम महाविकास आघाडीकडून हे पुढं केलं जात आहे. मग जे वेतन अनुदानाचा जो शासन निर्णय आज निर्गमित केला, यामध्ये कोणत्या अटी शर्ती या रद्द केलेल्या आहे याचा मात्र कुठेही उल्लेख नाही. जी उपसमिती महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेली होती, त्यामध्ये विविध पक्षांचे सदस्य होते. मग त्यांनी कोणत्या अटी शर्ती कमी केल्या शिक्षकांच्या बाजूच्या, याचा उल्लेख मात्र त्या ठिकाणी नाही. उलट याच्या व्यतिरिक्त याच्या पुढे जाऊन या शासन निर्णयात असा उल्लेख करण्यात आलेला आहे का जे भाजप सरकारने 1 एप्रिल 2019 पासून वेतन अनुदान देण्याचं ठरवलेलं होतं. ते वेतन अनुदान कमी करून 19 महिने शिक्षकांचं वेतन अनुदान कमी करून 1 नोव्हेंबर 2020 पासून हे वेतन अनुदान देण्याचं ठरवलेलं आहे. फक्त सांगितलंय ठरवलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात ते वेतन अनुदान कधी देणार याचाही उल्लेख नाही आहे. परत त्यामध्ये पुढं भूतलक्षी प्रभाव हाच देखील शब्द वापरलेला आहे आणि त्याच्यामुळं भविष्यामध्ये हा 1 नोव्हेंबर 2020 हे देखील पुन्हा कट करून पुन्हा पुढच्या वर्षी 2021चा 1 नोव्हेंबर 2021 घेता की काय, असा प्रश्न आता शिक्षकांना पडायला लागलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा 1 एप्रिल 2019 पासून मंजूर वेतन अनुदान 19 महिने कमी करून 1 नोव्हेंबर 2020 पासून देण्याचे ठरवले आहे आणि त्याच्यामुळं हा भूतलक्षी प्रभाव असे इतर जे काही शब्द वापरलेले आहेत त्यामध्ये, याच्यामुळं भविष्यामध्ये 1 नोव्हेंबर 2021 किंवा 2022 असा देखील निर्णय जो आहे तो भविष्यामध्ये होऊ शकतो. वेतन अनुदान देण्याकरिता हा सर्वस्वी शासनाचा निर्णय राहील असं देखील त्यामध्ये विविध शब्द वापरलेले आहे. स्वेच्छेचा अधिकार असणार आहे. ज्या पद्धतीने तावडे जे शिक्षण मंत्री होते विनोद तावडे, त्यांनी ज्या पद्धतीने शब्द वापरलेले होते शासन निर्णयामध्ये, त्याच पद्धतीचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे अवघड शब्द आहेत ते आता या शासन निर्णयामध्ये शिक्षकांना वेतन अनुदानापासून वंचित ठेवण्याचे शब्द जे आहेत ते या शासन निर्णयामध्ये वापरले गेलेले आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदान पात्र शाळांची यादी घोषित होणार आणि त्यानंतर अनुदान द्यायचे की नाही हे शासन ठरवणार. आता याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 5, 6 जे आहे ते आहे कंबाईन मुद्दे आलेले आहे. परंतु 6 नंबरच्या मुद्द्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे का तपासणी झाल्यानंतर या ज्या शाळांची यादी जी आहे ती घोषित होणार आहे. परंतु मुद्दा क्रमांक 5 मध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की ज्या आधी याद्या घोषित झालेल्या आहेत त्यांच्यासोबत ज्या अपात्र शाळा आहेत त्यांची यादी घोषित होणार आहे. एकंदरीतच काय, तर कसंही खाल्लं जेवण उजव्या हाताने केलं काय आणि डाव्या हाताने केलं काय, शेवटी जेवणच करायचं आहे. आपलं पोट भरायचं आहे आणि आपलं पोट भरण्याकरिता हे सर्व एकंदरीत उपद्व्याप जे आहे ते सुरू झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे तपासणी ही तर होणारच आहे आणि त्याला सुरुवात देखील झालेली आहे आणि ही तपासणीकरिता काही सदस्य जे आहेत ते नेमण्यात आलेले आहे आणि आता या शाळांचे अनेकदा ज्या 5-5, 6-6 वेळा शाळा तपासलेल्या आहेत त्यांची परत आता तपासणी का करायची? हा मात्र गौड बंगाल काही समजलेला नाही आहे शिक्षकांना आणि याच्यामागे नेमकी फायदा काय होणार आहे? कोणाचा फायदा आहे का? कुणाचा तोटा आहे का? याच्यामध्ये विलंब करून काही फायदा मिळवणार आहे का? नेमकी याच्यामागचं गणित नेमकी काय आहे? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या अनुदान पात्र शाळांची यादी त्यानंतर घोषित होणार. त्यानंतर अनुदान द्यायचं का नाही हा शासनाचा स्वेच्छाधिकार असणार आहे आणि ज्यावेळेस सर्व अनुदानाच्या याद्या ज्या आहेत त्या घोषित होतील. आता अनुदानाच्या याद्या
किंवा ज्या अपात्र शाळांच्या याद्या ज्या आहेत त्या घोषित होण्याकरिता किती दिवस लागतील, किती महिने लागतील, किती वर्ष लागतील याचा अनुभव शिक्षकांना आलेला आहे. त्याच्यामुळे शिक्षक जे आहे ते नैराश्यामध्ये आहे आणि शिक्षकी पेशा सोडून दुसरा काहीतरी स्वतःचा उद्योगधंदा सुरू करावा की काय? असा प्रश्न आता शिक्षकांना उपस्थित झालेला आहे, शिक्षकांना पडलेला आहे. कारण शासन जे आहे ते अनुदान देण्याच्या मनस्थितीत नाही आहे. फक्त वारंवार तपासण्या किंवा वेगवेगळे जे कारणं आहे, उपसमिती गठीत करणे, समिती गठीत करणे, असं वारंवार गोल-गोल फिरवायचं काम जे आहे, आता 1 वर्ष होऊन गेलेलं आहे या महाविकास आघाडीला, की ज्या महाविकास आघाडीकडून जे मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं होतं, की हे आपलं सरकार आहे. परंतु आता शिक्षकांना प्रश्न पडायला लागलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या या वाक्याचा, खरंच हे आपलं सरकार आहे का? कारण यांना जर अनुदान द्यायचं असतं, तर मात्र एवढे दिवस न खेळवता लगेच शिक्षकांच्या खात्यावरती 20% का होईना अनुदान हे जमा केलं असतं. काही उच्च माध्यमिक शाळांच्या खात्यावरती ₹1 सुद्धा अनुदान जे आहे ते महाविकास आघाडीकडून अजून जमा झालेलं नाही आहे. अजून तपासण्या ज्या आहेत त्या चालू आहे. 20 वर्ष झालेले या शिक्षकांना वेतन अनुदान मिळत नाही आहे आणि तरी फक्त छळून काही शिक्षक अक्षरशः रिटायर झालेले, काही शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या आहे, काही शिक्षक रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आहे आणि तरी या निर्दयी सरकारला जाग का येत नाही, असा शिक्षकांना सवाल पडलेला आहे, सर्वसामान्य शिक्षकांना. ज्या महाविकास आघाडीकडे सर्व शिक्षकांना वाटत होतं, की महाविकास आघाडी ही आपल्याला वेतन अनुदान लवकरात लवकर मिळवून देईल, असं कुठेतरी शिक्षकांना वाटत होतं. त्यामध्ये पवारसाहेबांनी, सुप्रिया सुळेताईंनी अत्यंत मोठं योगदान जे आहे ते दिलेलं होतं, की त्यांनी देखील लवकरात लवकर हा शासन निर्णय निर्गमित करावा. कारण शासन निर्णय निर्गमित करताना अर्थ खात्यामध्ये देखील बरेच काळ हा शासन निर्णय एका अधिकाऱ्यामुळे अडकलेला होता. त्यावेळेस स्वतः पवारसाहेबांनी आणि सुप्रिया सुळेताईंनी ही बैठक घेऊन हा शासन निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात यावा असंही सांगण्यात आलेलं होतं. परंतु शासन निर्णय हा आला, पण वेगळाच शासन निर्णय आला आहे की काय? असं आता शिक्षकांना वाटत आहे. त्याच्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये अत्यंत शांत वातावरण जे आहे ते झालेलं पाहायला मिळत आहे. नेमकी काय करायचं आहे पुढं, कोणतीही दिशा जी आहे ती सुचत नाही आहे. कारण असंख्य वेळेस आंदोलन जे आहे, जे आंदोलन करणारे जे शिक्षक होते, त्या संघटना होत्या, जे संघटनेतील शिक्षक होते ते शेवटी वैतागून शिक्षक आमदारकी असेल, पदवीधर आमदारकी असेल त्याकरिता उभे राहिलेले होते, की स्वतः आपण यंत्रणेत जाऊन ही जी घाण आहे सर्व, ही घाण स्वतः आपण साफ करायची याकरिता ते स्वतः उभे राहिलेले होते. परंतु जे झालेलं होतं ते आत्ता जे निकाल लागलेले होते ते फार खळबळजनक निकाल लागलेले होते. त्याच्यामुळे भविष्यामध्ये कोणताही चळवळीतील काम करणारा नेता असेल किंवा शिक्षक असेल, हा कधीही निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा विचार जो आहे तो करू शकणार नाही. अशी परिस्थिती आता सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे. नेमकी यामध्ये जे उमेदवार जे कधीही कुठेही पाहायला मिळत नव्हते, शिक्षकांच्या प्रश्नाकरिता कधी आंदोलन केलेलं नाही आहे, कधी उपोषण केलेलं नाही आहे, शिक्षकांचे प्रश्न कधी मार्गी लावलेले नाही आहे, मांडलेले नाही आहे विनाअनुदानित शिक्षकांचे. असे अनोळखी उमेदवार जे आज निवडून आलेले पाहायला मिळत आहे. त्याविषयी निश्चित जे विनाअनुदानित शिक्षक आहे त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी जी आहे ती पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये देखील हा जो विनाअनुदानितचा जो प्रश्न आहे तो लवकर मार्गी लागेल की नाही यावरती फार मोठं प्रश्नचिन्ह आता जो शासन निर्णय आलेला आहे याच्यातून उभं राहिलेलं आहे.